हॅलो मित्रांनो. अरे मी असं तरंगती असं वाटतं तू पकडला पाहिजे बघ. काय साईडचं काय झालं तुला? हा मग तू बघ ना, तुझी हाईट जास्त आहे माझी कमी आहे. असं वाटतं फक्त माझी मुंडी येते प्रत्येक व्हिडिओ मध्ये. झालं का आता तुझ्याकडे? हा असं असं राहायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? ओके. वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. सो आज मस्त पाऊस पडला होता काल. सो आज संडे आहे, तो आम्ही डिसाईड केलं की थोडंसं एक लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊ. सो आम्ही अजून डिसाईडच करतोय कुठे जायचं. कुठेतरी निघतोय, गाडी निघाली की कुठेतरी होईलच जाणं. सो कीप वॉचिंग. चला. चला आमच्या सोबत. आम्ही चाललो आता आमच्या व्हाईट प्रिन्सेस वरती. आणि मला पण हेल्मेट मिळालेलं आहे. ए भारी दिसते तुला हेल्मेट. हा का? मस्त दिसतंय. सगळ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे, बिकॉज आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे. हे मला माझ्या वंसांनी दिलंय, माझ्या दादांनी दिलंय. हॅपी होतील बघून की फायनली आम्ही वापरतोय. कारण उन्हामध्ये आम्ही जे 1-2 व्लॉग्स काढले होते त्यात ते म्हणत होते, अरे तुम्ही ते वापरत का नाही? तर म्हटलं आम्ही पावसात काढणार आहोत. मी निघालो आहोत आता या व्हाईट घेऊन. तो आम्ही लॉंग राईड करता करता डिसाईड केलंय की आम्ही पवना साईडला एक चक्कर मारून येणार आहोत. सो बघूयात कुठपर्यंत जातात. बट इकडचं वेदर खूपच भारी आहे. आय गेस आपण लग्नानंतर पहिल्यांदाच पवनाला आलो असू ना? हा, लग्नानंतर पहिल्यांदाच चाललोय. तुला कसं वाटतंय बायको सोबत आल्यावर? आजचं भारी गर्लफ्रेंड होते ना, फक्त भारी. वाटतं. आउट ऑफ द वर्ल्ड वाटलं पाहिजे. आउट ऑफ द वर्ल्ड वाटतंय. तुला आठवतंय आपण एकदा आलो होतो आणि आपल्याकडे पाण्याची बॉटल सुद्धा नव्हती. ते मागे एक ते छोटस टी हाऊस होतं, तिथंच फक्त आपल्याला पाणी मिळालं होतं. लिटरली आम्ही माहिती फुल पाऊस पडत होता. पाऊस होता. हो, खूप जास्त पाऊस होता. आणि एक बॉटल होती ती पडली होती आय गेस, आणि तेवढीच एक होती राहिलेली. कसं भारी आहे आपला महाराष्ट्र, बघ ना. हा, पाऊस पडल्यानंतर महाराष्ट्र इतकं भारी काय नाही वाटत. ही ग्रीनरी मला ना पुढे पाहायला मिळेल. हा, मला ते गाणं आठवतंय, वाऱ्यावरती गंध पसरला माती मनाचे, माती माझी दळवणारे गाव माझे. तुला आठवतंय कुठल्या मूवी मधलं गाणं आहे? एक गाव नाही, सावरखेडे. सावरखेड एक गाव. माझा खूप फेवरेट मूवी येतो. आणि त्या ऍक्टरना सुद्धा आम्ही भेटलो आहोत, ते तुम्हाला आम्ही कधी कधी दाखवूच. हा, मिलिंद. मला नाव नाही माहिती यार. मिलिंद So सरनेम नाही मलाही माहिती. बट भारी मूवी आहे, अजून सुद्धा खूप आवडतो. पाऊस झाल्यानंतर 1 महिन्यात असे डोंगर सजून जातात ना हिरवे. भारी, ते लोकांची शेती वगैरे किती छान वाटतं. पोल्ट्रीज आहेत आय थिंक. हा, पोल्ट्रीज आहेत. ते बघ ना, घर बंगला किती भारी वाटते ते. पाऊस पडल्यावर त्याला काय वाटत असेल. मस्त मस्त व्ह्यू मिळत असते सगळा. आणि हे भात लावतात राईट राईट भात लागवड चालू आहे त्या. ट्रॅक्टर वगैरे गेल्यानंतर कधी लावलायस का? नाही. हाय, ते आपल्याला हाय करतात. भारी वाटतंय. त्यांना किती नवल त्यांना किती भारी वाटतंय. चला आता आम्ही थांबणार आहोत आमच्या फेवरेट पॉइंटला, जिथे आम्ही प्रत्येक वेळी थांबतो जेव्हा पण आम्ही पवनाला जात असतो, जे के जोशी वडेवाले. आणि यांनी खूप मोठं आता केलंय रे, एवढं मोठं नव्हतं आपण आलो होतो त्यावेळेस. एवढी जाणार खिचडी तुला? बायको खाऊनच देत मी गीत आल्यावर येतो. साबुदाणा चांगला नसतो हेल्थसाठी, सगळ्या स्टार्च असतो त्यात. ज्यांना खरंच माहितीये त्यांना माहिती ही गोष्ट. तुम्ही खात असाल तर ठीक आहे, कधी कधी असं ठीक आहे, थोडंफार, रोज नाही किंवा प्रत्येक आठवड्याला नाही खावा. वडापाव खाओ, वडापाव चाय आने वाली है मेरी. चहा वडापाव, वडापाव खिचडी चहा. आणि याने आज खिचडी मागवली अचानक सडनली. एवढं भिजलोय आम्ही ते शूट नाही केलं कारण आम्ही भिजलोय. आम्ही रेनकोट घातला
आणि सगळं आठवलं, मोबाईल, माईक सगळं, कारण भिजून सगळं खराब झालं असतं. आणि मी डायरेक्ट खायला थांबलोय आणि याला खिचडी खायची इच्छा झाली. इतकी छान असते, इथलं प्रत्येक आयटम छान असतो, पण मोस्टली मला आय वडापाव गर्ल. धबधबे पडल्यासारखं आहे बघ ते दोन. चस चस चस. असं निसर्ग पाहून असं वाटतं ह्या लोकांचं आयुष्य किती भारी आहे ना, म्हणजे त्यांना असं फुल ग्रीनरी मध्ये राहायला मिळतंय वगैरे. पण still त्याच्या पण दोन बाजू आहेत. आपण जे आयुष्य जगतो सिटीमध्ये त्यांना ते नाही मिळत आहे, राईट? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पिझ्झा वगैरे किती नॉर्मली ऑर्डर करून खाऊ शकतो, पण या लोकांना, इथे राहणाऱ्या लोकांना या सगळ्या गोष्टी म्हणजे खूपच अवघड आहेत मिळणं. हे बघा किती सुंदर दिसतंय. तरी जे इथे डोळ्यांना दिसतंय ते कॅप्चर नाही करता येत. हे येतं मुळशी तालुक्यामध्ये, त्यामुळे इकडे पाऊस खूप जास्त असतो guys. आणि त्यामुळेच भाताची शेती पण खूप जास्त असते. तिथे तो तलाव आहे ना, हे पडलं ते खाली. कोण पडलं? आम्ही पवना साईडला जाताना एका ठिकाणी थांबलोय आणि तिथून तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. आणि हा आहे बॅकवॉटर्स व्ह्यू पवनाचा. इकडे बोटिंग होते आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे ॲक्च्युअल पवना लेक नाही, हे तर बॅकवॉटर्स आहेत, बट इथे खूप सारे जण फोटो व्हिडिओ शूट करत होते. आणि आमचा हा पहिला ट्रॅव्हल व्लॉग आहे, सो आम्ही पण खूप काही गोष्टी शिकत होतो त्यांच्याकडून की काय कसं शूट केलं पाहिजे. होपफुली आम्ही नक्कीच इम्प्रोवाईज करूच. टॉमी तिकडे तिकडे टॉमी म्हणतोय, तो ऐकतोय टॉमी म्हटल्यावर. गोड आहे. खाली बस बरं, तुझं आणि त्याचं तोंड सेम दिसतंय, पाहू आपण. हा ना, तुझं आणि त्याचं सेम नक्की दिसेल. सेम कपडे पण घातले. त्याला चष्मा घातला तर हे जोडे बहीण भाऊ वाटायचे नाही का? गाईज कमेंट करा. नाही वाटत आहे म्हणून. जाशील खाली, नको ते बघ, काय गरज आहे का? चला आपण आता या ब्रिजवर जाऊयात. ॲक्च्युली हा एक खूप छोटासा ब्रिज होता आतमध्ये जाण्यासाठी, आणि हा लोखंडी ब्रिज होता आणि तो खूप जास्त हलत होता, त्यामुळे भीती वाटत होती पुढे जायची, कारण ऑलरेडी लोकं त्यावर होती. सो आम्ही जास्त काही कवर नाही केलं इकडे, बट हां जितकं जमलं तितकं नक्की ट्राय केलं. आणि आतापर्यंत अक्षय मला कवर करत होता, म्हटलं तर थोडं फुटेज त्याला पण देऊयात. पण जाम घाबरला होता तो त्या ब्रिजवरती, कारण ते हलत होतं म्हणून. आणि अक्षयने अशा तऱ्हेने माईक हरवलेला आहे, कुठेतरी पाडला आहे आणि तो आता सगळीकडे शोधतो. तर खूप वाईट वाटतंय, आय नो, बिकॉज तो खूप जपतो गोष्टींना. आणि आता हा माईक नाही आहे, तर पुढचा व्लॉग कसा होणार आहे आय डोंट नो. पण आता मी काही बोलू शकत नाही, आता त्याला अजून वाईट वाटेल. सापडला? सो आम्ही डिसाईड केलं एकाच माईकने शूट करूयात आणि असं म्हणून पुढे निघालो. आम्ही फुल एलियन दिसतोय आता सध्या, कारण खूप पाऊस सुरू झाला, तो आम्ही रेनकोट घातले आणि माझ्या डोळ्यांना हे डबल प्रोटेक्शन मिळालंय. माझं तर म्हणणं आहे की पावसाळ्यात महाराष्ट्रापेक्षा भारी काहीच महाराष्ट्राचा भारी. काहीच नाही भारी महाराष्ट्रापेक्षा, काहीच नाही. गड किल्ले केले तर मजा. आणि हे आहे पवना लेक. आणि हा समोर जो तुम्हाला दिसतोय तो तुंग फोर्ट आहे, पण तो आता पूर्ण आणि पूर्ण ढगात गेलाय. हा आहे तुंग किल्ला. तेव्हा तो क्लिअर दिसतो. एवढा पाऊस आहे. या जोरदार पावसात आम्ही खूप खूप मजा केली आणि खूप वेळा ट्राय केला हा शॉट घेण्यासाठी, खूप उड्या मारल्या आणि फायनली तो मिळाला. अक्षय तर मला असा एरिया दाखवत होता जसं की तो रोजच येतो या साईडला, पण माझं अर्ध लक्ष तर मागच्या कॅमेराकडे होते, कारण खूप जोरात हवा होती आणि मोबाईल आणि ट्रायपॉड कधीही पडू शकत होते.
मस्त ट्रिप होती रॅन्डम झालती छान झाली. प्लॅन वेदर तर एवढं भारी झालं पावसाळ्यात तर हा भाग म्हणजे एक नंबर वाटतो. अशीच मजा मस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.